पावसाळा जसा सुरू होतो तसं आहे ना, भजी खाण्याची इच्छा प्रत्येकाची होते. आणि तुम्ही म्हणताय की कमी खावा, की जड खायला नको. बरोबर. पण आपली इच्छा तर होते, जसं की उन्हाळ्यामध्ये तहान लागते आणि पाणी प्यायची इच्छा अगदी होते, अगदी. तसं पाऊस पडला की असं गरम गरम हो, भजी तळल्या जातात आणि खाल्ल्या असं जातात. महाराष्ट्रात एकही घर नाही की ज्याच्यात जिथे पाऊस नाही होत. पडला आणि त्यांना हा मृदगंध आणि भजी हे नाही एकदम समीकरण झालेलं. तर त्याचा काय संबंध आहे, म्हणजे ते खाणं योग्य आहे का? तुमच्या शरीरामध्ये जे बदल घडतायत त्यानुसार तुमचं शरीर आतून काहीतरी आवाज देतो, तुम्हाला खाण्याची इच्छा होते. हा अगदी सिंपल आहे. बरोबर. तुम्ही उन्हामधून आलात आणि तुम्हाला कॉफी किंवा गरम गरम सूप किंवा चहा सर्व केला तर चालेल का हो? नाही सर. म्हणजे तुम्हाला काहीतरी थंड पाहिजे, सरबत हा. पाहिजे, रिहायड्रेटिंग पाहिजे. बरोबर. तसं तुम्ही पावसाळ्यामध्ये घरामध्ये भिजून आला तर तुम्हाला काहीतरी गरम पाहिजे, थोडीशी अग्नी किंवा शरीरातली उष्णता थोडी बेटर करणार पाहिजे, म्हणून त्या उष्ण पदार्थांची इच्छा होते. त्यामुळे तिथे सूप किंवा त्या प्रकारचे आपण ज्याला कढणं म्हणतो मराठीमध्ये, तो पिण्याचा एक भाग असायला हवा. बरोबर. किंवा त्याची इच्छा जरी नसली तरी ज्यांनी ते सेवन केलंय त्यांना कळतं की ते पिल्यावरती आपल्याला आरोग्य वाटतं. आता हा भजी नावाचा जो प्रकार आहे हा काय फक्त पावसाळ्यातली डिश राहिली आहे का? नाही, हा एक इव्हिनिंग ब्रेकफास्टचा प्रकार सर्रास झालेला आहे. पण खरं बघायला गेलं तर आयुर्वेद सांगतो की पावसाळ्यामध्ये भजी सारखा पदार्थ करून खा.